ठाण्याच्या डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिव्हरवूड पार्क समोर देसाई नाका खिडकाई रोड शिळडायघर येथील अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी नायजेरियन येत असल्याची माहिती गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने येथे सापळा रचून नायजेरियन नागरिक जॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ ओनाह चिडोजी एथलबर्ट उर्फ जॉन इझुआ फ्रान्सिस याला ताब्यात घेतले आहे। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एकूण 67.18 लाखाचे 616.8 ग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आलेलं आहे। ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी अंमली पदार्थ तस्कर आणि विक्री करणाऱ्यांच्या विरोधात ठोस कारवाईचे आदेश दिले होते। ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने मागोवा याबाबत सुरू केला। रविवारी या पथकाला नायजेरियन इसम हा अंमली पदार्थ विक्रीसाठी डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी सापळा रचला आणि या ठिकाणी खिडकाई रोड शिळडायघर येथे हा सापळा रचला। घटनास्थळी नायजेरियन इसम नॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ ओनाह चिडोजी एथलबर्ट उर्फ जॉन इझुआ फ्रान्सिस राहणार मस्जिद बंदर रोड मुंबई आणि मूळचा राहणारा नायजेरियाचा देशाचा नागरिक आहे। त्याच्या अंगझडतीमध्ये पोलिसांनी MD पावडर हस्तगत केली आहे। 661.8 ग्रॅम वजनाची MD पावडर हस्तगत करण्यात आली आहे। त्याची किंमत 66,18,000 रुपये इतकी आहे। त्याच्या विरोधात डायघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर अटक नायजेरियन तस्करावरती मुंबई ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत देखील गुन्हे दाखल आहेत। मुंबई बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यात आरोपी जॉन जेम्स फ्रान्सिसला न्यायालयीन शिक्षा ठोठावलेली आहे। तसेच 6 वर्षाचा तुरुंगवास भोगून सुटल्यानंतर ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने याला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। गुन्हे शाखा ठाणे शहर च्या अखत्यारीत जे अंमली पदार्थ विरोधी पथक आहे त्या पथकानं मान्य पोलीस आयुक्त साहेब यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं अंमली पदार्थांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले होते। त्या अनुषंगानं 12 जानेवारी रोजी देसाई नाका शिळडायघर येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक संशयित इसम ताब्यात घेतला, ज्याचं नाव आहे जॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ अनाय चिडोजी, सध्या राहणार मस्जिद बंदर मुंबई, मूळ राहणार नायजेरियाचा आहे। त्याच्या ताब्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाला 661 ग्रॅम MD पदार्थ अंमली पदार्थ मिळून आला, ज्याची बाजार मूल्य किंवा किंमत अंदाजे 66 लाख इतकी आहे। या सदर आरोपीवर बांद्र्याला यापूर्वी एक अंमली पदार्थ कायद्याने तसेच खोटा पासपोर्टच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। सदरचा आरोपी हा 13 जानेवारी रोजी जेलमधून सुटलेला आहे। त्यानंतर सध्या या आरोपींना या गुन्ह्यामध्ये सदरचा माल कुठून आणला किंवा त्याच्यासोबत अजून कोण आरोपी त्याच्यामध्ये सामील आहेत किंवा तो माल तो MDचा अंमली पदार्थ आहे तो कोणाला सप्लाय करणार आहे किंवा कोणाला सेवन करण्यासाठी देणार होता, या अनुषंगानं अँटी नार्कोटिक सेल अधिकचा तपास करत आहे। त्याचबरोबर 9 जानेवारीला भिवंडीमध्ये गोवे नाका कोणगाव येथे 2 संशयित आरोपी ताब्यात घेतले होते। एक नौशाद शेख आणि दुसरा मोहम्मद अन्सारी यांच्याकडून कोडिन फॉस्फेट युक्त रसायनच्या 467 औषधाच्या बाटल्या मिळाल्या, ज्याचा वापर नशा करण्यासाठी किंवा अंमली पदार्थ म्हणून केला जातो। सदरच्या औषधाच्या बाटल्यांना म्हणजे विदाउट प्रिस्क्रिप्शन विकण्यासाठी बॅन आहे। मेडिकल स्टोअरमध्ये ते विदाउट प्रिस्क्रिप्शन देऊ शकत नाही। तर सदरच्या बाटल्या आरोपींकडे मिळाल्या, त्या अनुषंगाने देखील त्यांना ताब्यात पण गुन्हा दाखल केलेला आहे।